किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये जमा होतील। पण वितरण आज होणार आहे आणि यावेळी राज्यातील एकूण 92,71,000 शेतकरी कुटुंबांना महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आज खरोखरच आनंदाची बातमी आहे, कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची अधिकृत माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज समाधानाचं हास्य पाहायला मिळत आहे। आता विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या हप्त्याचा थेट फायदा होणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, नेमके हेच जिल्हे का? तर यामागचं कारण असं आहे की केंद्र आणि राज्य सरकारने मिळून या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली। जिथे ही प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडली तिथेच निधी वितरित केला जाणार आहे। म्हणजेच ज्या 15 जिल्ह्यांमध्ये कागदपत्रांची आणि पात्रतेची तपासणी यशस्वीरित्या पूर्ण झाली त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज रक्कम जमा होईल। त्यामुळे हा दिवस त्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आणि दिलासा देणारा ठरणार आहे। यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक विमा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेची तयारी सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे। या दोन्ही योजना लक्षात घेऊनच निधी वितरणाला हिरवा कंदील देण्यात आला आहे। त्यामुळे आता प्रश्न असा आहे की नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत? चला तर मग ही माहिती आपण सविस्तरपणे समजून घेऊया। माहिती योजनेची या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की नेमक्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून अनेकांना एकच अडचण भेडसावत होती, तांत्रिक अडथळे, सिस्टीममधील त्रुटी आणि विशेष करून ई-केवायसी प्रक्रियेतील बदल यामुळे अनेकांच्या खात्यावर पैसे वेळेवर पोहोचत नव्हते। त्यामुळे अनेक शेतकरी प्रतीक्षेत होते। आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे। आता सर्वात मोठी अपडेट काय आहे ते लक्ष देऊ नये का? आतापर्यंत ज्या अडचणी होत्या, तांत्रिक त्रुटी, प्रक्रिया बदल, त्यावर मात करत केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली। यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम फक्त 2,000 रुपयांपुरती मर्यादित राहणार नाही, थेट 3,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्ता वाढवण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता आधीपेक्षा जास्त आर्थिक आधार भेटेल। ही वाढीव मदत अनेकांसाठी नक्कीच दिलासा देणारी ठरणार आहे। विशेषतः सध्याच्या वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून थेट जमा होईल। कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, कोणतीही धावपळ नाही, सरळ तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होतील। म्हणजे स्पष्ट सांगायचं तर यावेळी 2,000 नाही तर पूर्ण 3,000 रुपये पीएम किसान योजनेतून भेटणार आहेत। अशा प्रकारच्या महत्त्वाच्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी माहिती योजनेच्या चॅनल सोबत राहा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण इथं तुम्हाला शेती संबंधी महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी मिळतात। केंद्र सरकारच्या समितीने राज्यातील 15 जिल्ह्यांची निवड केली। या जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि ज्यांचं बँक खातं आधारशी जोडलेलं आहे त्यांना रक्कम मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। त्यांच्या खात्यात पैसे थेट आणि सुरळीतपणे जमा होतील। पण ज्यांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी घाबरायचं कारण नाही, कारण अशा शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा आज दुपारपर्यंत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। म्हणजेच अनेकांना आजच दिलासा मिळू शकतो। म्हणून शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती काळजीपूर्वक ऐका। सर्वात आधी तुमच्या जिल्ह्याचं नाव केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत आहे का हे नक्की तपासा, कारण निधी वितरित करताना सरकारने 3 महत्त्वाचे निकष ठरवले आहेत। त्या अटी पूर्ण असतील तरच रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल। आता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। सरकारने ज्या 3 अटी ठरवल्या त्यामध्ये जे शेतकरी पात्र ठरले आहेत त्यांच्या खात्यातच रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे या 3 अटी नेमक्या कोणत्या आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं ठरेल, कारण पात्रता पूर्ण असेल तरच हप्ता खात्यात येईल, नाहीतर तुम्हाला पुन्हा प्रतीक्षा करावी लागू शकते। यासोबतच 3,000 रुपयांचा वाढीव हप्ता कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर शेतकरी मित्रांनो, आजचा दिवस खरोखरच अतिशय महत्त्वाचा आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वाढीव रक्कम तुमच्या खात्यात येणार आहे। ही मदत सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला मोठा आधार ठरू शकते। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्याकडे विशेष लक्ष द्या, कारण केंद्र सरकार आता आधारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काही अतिरिक्त सुविधा देण्याची तयारी करत आहे। शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन एक विशेष तरतूद जाहीर करण्यात आली। म्हणजेच पुढील काळात केवळ हप्ताच नाही तर आणखी काही लाभ मिळण्याची शक्यता आहे। या सगळ्या घडामोडींमध्ये मोदी सरकारने एक महत्त्वाचं विधान केलं। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय सांगितलं हे नीट समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारमार्फत राबवली जाते हे तुम्हाला माहीतच आहे। दरवर्षी या योजनेतून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम जमा केली जाते, ज्यामुळे शेतीसाठी आणि घरगुती गरजांसाठी शेतकऱ्यांना आधार मिळतो। पण आता सरकार इथेच थांबलेलं नाही।
केंद्र सरकारने यापुढे एक महत्त्वाचं पाऊल टाकत एक मोठा निर्णय जाहीर केला. जर तुमच्याकडे आधार कार्ड आणि त्यासोबत शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर ID कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरेल. कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत रक्कम नेमकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये वितरित होईल आणि कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. त्यामुळे पुढची माहिती अतिशय काळजीपूर्वक आहे का, कदाचित तुमच्यासाठीच ही मोठी संधी असू शकते. या सगळ्याची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात आधी एक महत्त्वाची अपडेट. ज्या 15 जिल्ह्यांमध्ये आज निधी जमा होणार आहे त्या सर्व जिल्ह्यांची यादी केंद्र सरकारच्या समितीकडून जाहीर करण्यात आली. त्यामुळे ही प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झालेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. इतकंच नाही तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा योजनेची रक्कमही लवकरच वितरित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच एकाच वेळी 2 योजनांचा फायदा मिळण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही खरोखरच आनंदाची बातमी ठरू शकते. तुम्हाला माहीतच आहे, PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 3 टप्प्यात आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक हप्ता ठराविक कालावधीनंतर थेट बँक खात्यात जमा केला जातो. मात्र हे पैसे कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचावेत म्हणून सरकारने eKYC अनिवार्य केली होती. आता परिस्थिती अशी आहे की फक्त नियमित रक्कमच नाही तर वाढीव हप्ता देखील जमा होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस अनेक शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. खात्यात मेसेज येण्याची उत्सुकता आज प्रत्येकाच्या मनात असेल हे नक्कीच आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करून सांगतो. आधी मिळणाऱ्या 2,000 रुपयांवर आणखी 1,000 रुपयांची भर घालण्यात आली. म्हणजेच एकूण 3,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. ही रक्कम PM किसान योजनेअंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट खात्यात जमा होईल. पण हा हप्ता अचानक का वाढवला गेला हे समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. गेल्या हंगामात अनेक जिल्ह्यांनी भीषण दुष्काळाचा सामना केला. काही भागांमध्ये पावसाचा थेंबही पडला नाही तर दुसरीकडे काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उभ्या पिकाचं नुकसान झालं. शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला. यातच भर म्हणजे काही ठिकाणी पीक विमा योजनेची रक्कम वितरित करताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे मदत वेळेवर पोहोचू शकली नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने PM किसान अंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत वाढवण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच आता 3,000 रुपयांचा वाढीव हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना थोडासा का होईना पण नक्कीच दिलासा मिळेल. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे अशी महत्त्वाची माहिती समोर आली. त्यामुळे अनेक शेतकरी आज खात्याकडे लक्ष ठेवून बसलेले असतील. आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा, शेतकरी पात्र कसे ठरणार. सरकारने निधी वाटपाला सुरुवात करण्याची घोषणा केली असली तरी 3 ठराविक अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे हे स्पष्ट सांगितलं गेलं. त्यामुळे या अटी काय आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी वेळेत eKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि ज्यांचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं आहे त्यांच्यासाठी प्रक्रिया अगदी सुरळीत राहील. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम थेट जमा होईल. कोणताही अडथळा नाही, कोणतीही विलंबाची शक्यता नाही. पैसे थेट खात्यात. ज्या शेतकऱ्यांनी अजून eKYC पूर्ण केली नाही त्यांना सुद्धा पूर्णपणे वगळलं जाणार नाही. अशा खात्यांमध्ये सुद्धा रक्कम पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र पैसे ट्रान्सफर करताना कोणतेही तांत्रिक अडथळे येऊ नयेत, व्यवहार अडकू नयेत यासाठी सरकारने एक विशेष निर्णय जाहीर केला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आणि इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खास आहे, इम्पॉर्टंट आहे. या कार्डवर तुम्हाला रेशन दुकानातून गहू, तांदूळ यासारख्या धान्याचा लाभ तर मिळतोच, पण त्यासोबत सरकार शेतकऱ्यांच्या इतर गरजांसाठी सुद्धा काही अतिरिक्त आर्थिक मदत देते. म्हणजे केवळ अन्नधान्यापुरताच लाभ मर्यादित नसून आर्थिक सहाय्याच्या स्वरूपात सुद्धा काही सुविधा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे तुमच्याकडे असलेल्या कागदपत्रांची माहिती आणि त्यांचा उपयोग काय होऊ शकतो हे समजून घेणं आज खूप महत्त्वाचं आहे. बी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी सरकारने एक खास योजना सुरू केली. उद्देश एकच, पेरणीच्या वेळी पैशांची अडचण येऊ नये आणि शेतीचं काम वेळेवर व्हावं. त्यामुळे केवळ आधार कार्डच नाही तर रेशन कार्डला सुद्धा या प्रक्रियेत महत्त्व देण्यात आलं. आता निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र ही रक्कम मिळण्यासाठी 3 प्रमुख अटी लागू करण्यात आलेल्या आहेत. या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच हप्ता वितरित केला जाईल. केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केलं की आज महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे. आता पुढे आपण त्या सर्व 15 जिल्ह्यांची नावं सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. आता सगळ्यात आधी त्या 3 महत्त्वाच्या अटी नीट समजून घेऊया, कारण ह्याच अटींवर ठरणार आहे की तुमच्या खात्यात पैसे सहज येणार की तुम्हाला अडथळे येणार. आता पहिली अट म्हणजे बायोमेट्रिक तपासणी पूर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुमचं रेशन कार्ड आधार कार्डशी जोडलेलं असावं आणि आधार कार्ड तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरशी लिंक असणं आवश्यक आहे. जर ही लिंकिंग पूर्ण नसेल तर पैसे ट्रान्सफर होताना तांत्रिक अडचणी येऊ शकतात. आता दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तुमच्या 7/12 उतार्यावरील माहिती शासकीय पोर्टलवर अपडेट असणं आवश्यक आहे. तसेच लँड सीडिंग प्रक्रिया सक्रिय असणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे.
म्हणजे तुमची जमीन नोंदणी आणि संबंधित तपशील सरकारी सिस्टीममध्ये योग्यरित्या नोंदलेला असायला पाहिजे. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत व्यवस्थितपणे जोडलेलं असावं. जर आधार बँक लिंकिंगमध्ये काही चुका असतील तर रक्कम जमा होण्यात अडथळा येऊ शकतो. आता बघा, जर तुम्ही या तिन्ही अटी पूर्ण केल्या असतील तर तुमच्या खात्यात 100% पैसे जमा होतील. त्यामुळे एकदा स्वतःची माहिती तपासून घ्या, म्हणजे हप्ता येताना कोणतीही अडचण येणार नाही. सोप्या शब्दात सांगायचं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीबीटीचं बटन दाबताच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होईल आणि पैसे जमा होताच तुमच्या मोबाईलवर मेसेज सुद्धा लगेच येईल. त्यामुळे आज अनेक शेतकरी मोबाईलकडे लक्ष ठेवून असतील, हे नक्की. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आज खात्यात जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आधी सांगितलेल्या 3 अटी पूर्ण केल्या असतील तर हप्ता वाटप तुमच्यासाठी सुरळीत पार पडेल, म्हणजे रक्कम तुमच्या खात्यात निश्चितपणे जमा होईल. आणि विशेष म्हणजे या 15 जिल्ह्यांमध्ये निधी वाटप करण्यापूर्वी केंद्र सरकारच्या समितीने सखोल पडताळणी केली होती. पात्रता, कागदपत्र आणि तांत्रिक प्रक्रिया तपासल्यानंतरच या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आणि आता त्याच जिल्ह्यांमध्ये आज रक्कम वितरित केली जाणार आहे. सगळ्यात आधी नंबर लागतो तो आपल्या नाशिक जिल्ह्याचा. नाशिक जिल्ह्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजची सुरुवात आनंदाची ठरणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारे 3,000 रुपयांचे वाढीव सहाय्य नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस नक्कीच आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. त्यानंतर आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांसाठी आजचा दिवस वाढीव हप्त्याचा लाभ देणारा ठरेल. त्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होईल. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही आज दुपारपर्यंत निधी यशस्वीरित्या पोहोचणार आहे. आता त्यानंतर आहे आपला रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेच्या हप्त्या वाटपाचा पहिला टप्पा सुरू होणार आहे, म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांना लवकरच खात्यात रक्कम जमा झाल्याचा मेसेज मिळू शकतो आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वाढीव हप्त्याचा थेट फायदा मिळेल. एकूण पाहिलं तर या सर्व जिल्ह्यांमध्ये आजची हालचाल वेगात सुरू आहे आणि अनेक शेतकरी आज खात्यात जमा होणाऱ्या रकमेची प्रतीक्षा करत आहेत. त्यानंतर आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आज मोठी अपडेट आहे. 3,000 रुपयांचा वाढीव हप्ता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट जमा होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी आज मोबाईलवरील मेसेजची वाट पाहत असतील. बुलढाणा जिल्ह्यातही पीएम किसान योजनेचा वाढीव हप्ता आज वितरित केला जाईल. बुलढाणा जिल्ह्यासाठी तरी मोठी खास बातमी ठरणार आहे, कारण आजपासून अधिकृतपणे हप्त्या वाटपाला सुरुवात होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या रकमेचा थेट लाभ मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातील असाल आणि हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल तर आज तुमच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही वाढीव हप्त्याचा लाभ मिळणार आहे. तसेच अकोला जिल्ह्यात सुद्धा आज हप्ता वाटप पार पडणार असून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य थेट खात्यात दिलं जाणार आहे. एकूणच या सर्व जिल्ह्यांमध्ये आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रातील निवड झालेल्या या 15 जिल्ह्यांमध्ये आज पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्या वाटपाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या सुरू होईल. वाढीव 3,000 रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरेल. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आणि आता अधिकृतपणे हप्ता वितरणाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. ज्यांनी आवश्यक अटी पूर्ण केल्या आहेत त्यांच्या खात्यात रक्कम थेट जमा होईल. तर शेतकरी बांधवांनो, अशीच उपयुक्त, ताजी आणि खात्रीशीर माहिती मिळत राहण्यासाठी आमच्या माहिती योजनेची या चॅनलशी जोडलेले राहा. चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करायला विसरू नका, म्हणजे पुढील अपडेट सुद्धा तुमच्याकडून चुकणार नाही. आणि हो, ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत आणि कुटुंबातील सदस्यांपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित त्यांच्यासाठी सुद्धा ही बातमी तितकीच महत्त्वाची असेल. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.